सर्वांना सप्रेम जय भीम. वाचन करीत आहो बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, भाग 2. गौतमाचे बिंबिसाराला उत्तर, पूर्वार्ध. इंद्रासारख्या स्पष्ट आणि दृढ शब्दात मगध सम्राट जे बोलला ते ऐकून राजपुत्र आपल्या संकल्पापासून जराही विचलित झाला नाही. तो पर्वतासारखा अचल राहिला. मगध सम्राटाने अशा प्रकारे संबोधित केल्यानंतर गौतम अविचल संयमी स्नेहवदनाने दृढ शब्दात उत्तरला, हे राजा, तू जे काही बोललास ते तुला शोभेसेच आहे. यापेक्षा वेगळे असे काही तू बोलावे ही अपेक्षाही नाही. हे राजा, सिंह ज्याचे चिन्ह आहे अशा श्रेष्ठ कुळात तुझा जन्म झाला आहे. तू आपल्या मित्रांचा शुभचिंतक आहेस, म्हणून माझ्यासारख्या मित्राच्या बाबतीत तू अशा प्रकारे विचार करावा आणि अशा कृतीला प्रवृत्त व्हावेस हे स्वाभाविक आहे. जे शीलवान नाहीत, ज्यांचे विचार अभद्र आहेत, त्यांची वंशपरंपरागत मैत्रीही काळाच्या ओघात लोप पावते. जे शीलवान आहेत तेच आपल्या विचाराने आणि कृतीने आपली वंशपरंपरागत मैत्री टिकवून ठेवतात, वृद्धिंगत करतात. वैभवाच्या काळात धनधान्य संपन्नाचा कोण मित्र होऊ इच्छित नाही, परंतु प्रतिकूल परिस्थितीतही मैत्रीचा त्याग न करता जे मित्राप्रती आपले कर्तव्य पार पाडतात त्यांनाच मी खरे मित्र मानतो. ज्यांनी या जगात धनसंपत्ती संपादली आहे, जे आपल्या धनसंपत्तीचा मित्रांसाठी आणि धर्मांसाठी उपयोग करतात, त्यांचीच धनसंपदा सर्वार्थाने सार्थक आहे. अशी धनसंपदा विनाश पावली तरीही तिच्या विनाशाचे दुःख होत नाही. हे राजा, तू माझ्याविषयी जे काही सुचविले आहेस ते तुझ्या मैत्री आणि औदार्याचे प्रतीकच आहे. मी सुद्धा मैत्रीला मैत्रीनेच प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करीन. माझ्या संभाषणात एकही शब्द अन्यथा असणार नाही. जेवढे मला विषय सुखाचे भय वाटते तेवढे मला विषारी सापाचेही भय वाटत नाही. मला आकाशातून कोसळणाऱ्या विद्युलतेचेही भय वाटत नाही. वायुसंगे प्रज्वलित वडवानलाचेही मला भय नाही. हे अस्थिर विषय भोगविलास आपल्या सुखसमृद्धीचा विनाश करणारे आहेत. विषय भोगविलास हे माहेसारखे जगात व्याप्त आहेत. त्यांची अपेक्षाही चित्त चंचल करण्यास पुरेशी आहे. जर त्यांनी चित्ताचा ताबाच घेतला तर मग काही उरतच नाही. याविषयी सुखाचे बळी दिव्य लोकेही सुख प्राप्त करू शकत नाही, मर्त्य लोकाची तर कथाच काय. ज्याप्रमाणे वायू आणि इंधनाच्या संयोगाने अग्नी कधीही शामत नाही, त्याचप्रमाणे विषयाची तृष्णा कधीच शमत नाही. विषय सुखासारखी या जगात दुसरी विपत्ती नाही. विषय सुख माहे समान आहे. विषय सुख माये समान आहे. मायामोहाने ग्रस्त होऊन लोक विषय सुखाचे दास होतात, परंतु सत्याची जाणीव झाली तर मात्र विषय सुखाचे भय वाटते. म्हणून कोणता सुज्ञ माणूस विषय सुखाची कामना करील. सागराव गुंठित पृथ्वी पादांकृत केल्यावरही राजे सागरापलीकडे विजयाची कामना करतात. सागराला कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी सागर अतृप्त राहतो. तद्वतच मनुष्यमात्राची विषय सुखाची तृष्णा कधीच शमत नाही. स्वर्गातून सुवर्णांची वर्षी झाली, त्याने सर्व खंड पृथ्वी पादांकृत केली, त्याला शक्राचे अर्धे राज्य मिळाले, तरी मांधात्याची विषय सुखाची तृष्णा संपलीच नाही. जेव्हा वृत्राच्या भयाने इंद्र लपून राहिला तेव्हा त्याने स्वर्गाचे राज्य भोगले. अहंकाराच्या आहारीत जाऊन त्याने ऋषींना आपल्या पालखीचे वाहक बनविले, तरीही न हुशाची तृष्णाच
अतृप्तच राहिली. ज्यांनी वल्कले धारण केली, कंदमुळे आणि जलभक्षण करूनच आपली उपजीविका चालविली, ज्यांच्या सापासारख्या लांब लांब जटा होत्या, ज्यांनी दुसऱ्या पुरुषार्थासाठी स्वतःला समर्पित केले, त्यांच्यावरही विषय सुखाने विजय संपादन केला, तेव्हा अशा शत्रूसारख्या विषय सुखाचे कोण स्वागत करेल? विषयासक्त होऊन विषय सुखाच्या आहारी गेलेल्यांच्या दुःखाची जाणीव झाल्यावर आत्मसंयमी माणसासाठी हेच योग्य आहे की त्यांनी विषय सुखापासून परावृत्त व्हावे. विषय सुखात लिप्त असणाऱ्या आपल्या वासनांची तृप्ती होत आहे असे वाटते तेव्हा त्यांच्यावर आपत्ती कोसळणार हे निश्चित. विषय वासनांची तृप्ती माणसाला त्याचा दास बनविते. तो त्याच्या आहारी जातो. वासनांच्या तृप्तीसाठी जे करू नये ते तो करतो आणि जे करणे योग्य आहे ते तो करीत नाही. वासनेचा बळी ठरलेल्या अशा माणसांचा दुःखद अंत होतो. भोग विलास प्रयत्नपूर्वक भोगले जातात, ते सुरक्षित राहावेत असेही प्रयास केले जातात, पण व्यर्थ. हे भोगविलास आपल्याशी कपट करतात. ते जेथून आले असतात तेथेच परत जातात. हे भोगविलास तात्पुरते उसने घेतल्यासारखे आपल्या वाट्याला येतात. म्हणून जो आत्मसंयमी आहे, सुज्ञ आहे, तो या भोगविलासांनी आनंद कसा होईल? भोगविलास गवताच्या पेटत्या मशालीसारखे आहेत. जेव्हा मनुष्य त्यांची कामना करतो किंवा त्यांना भोगतो तेव्हा त्याने त्याची तृष्णा शमत नाही, तर ती वृद्धिंगत होते. म्हणून आत्मसंयमी माणूस या भोगविलासाने कसा समाधान पावेल? विषय सुख हे वाटेत फेकलेल्या तिरस्कृत अशा मांसाच्या तुकड्यासारखे आहे. त्याच्या स्पर्शाने राजा काय आणि रंक काय दोघेही दुःखीच होणार. अशा विषय सुखात आत्मसंयमी माणूस कसा समाधान पावेल? ही विषय वासना इंद्रियांचा नाश करणारी आहे. जो यात रममान होईल त्याच्यावर विपत्ती येणारच. म्हणून आत्मसंयमी माणूस विषय वासनेत कसे समाधान पावेल? या विषय वासना क्रूर सापासारख्या आहेत. ज्याच्या हृदयाला विषय वासनांचा दंश झाला आहे असा आत्मसंयमी माणूसही विनाशास प्राप्त होतो. तो सुखाला पारखा होतो. म्हणून आत्मसंयमी माणूस विषय वासनेत कसे समाधान पावेल? विषय सुख अस्थींच्या सापळ्यासारखे आहे. ज्याप्रमाणे शुद्धेने व्याकुळ श्वानाची हाडे चघळून शुद्ध तृप्त होत नाही, त्याचप्रमाणे विषय सुख भोगूनही माणसाची तृप्ती होत नाही. अशा विषय सुखात आत्मसंयमी माणूस कसे समाधान पावेल? ज्याचा विवेक वासनेने आंधळा झाला आहे, जो वासनेचा दास होऊन सतत वासना तृप्तीचीच अपेक्षा करतो, तो शूद्र जीव त्रिवंतपणीच मृत्यूच्या यातना भोगण्याच्या लायकीचा आहे. गीतांनी मोहित होऊन मृग विनाशाकडे खेचले जातात. प्रकाशाने आकर्षित होऊन कीटक अग्नी भक्षण करतात. मांसाच्या गोळ्याच्या लोभापायी मासे गळायला लागतात. त्याचप्रमाणे विषय सुख शेवटी दुःखाचे कारण ठरते. विषय सुख म्हणजे आनंद असा सर्वसामान्य समज आहे. जर याची समीक्षा केली तर कोणतेही विषय सुख भोगण्यात तथ्य नाही असे दिसेल. सुंदर वस्त्र, प्रावरणे आणि इतर वस्तू यांना दुःख निवारण्याचे साधन म्हणून उपयोगिले पाहिजे. तृष्णा तृप्तीसाठी जल आवश्यक आहे. क्षुधा शांतीसाठी अन्नाची गरज आहे. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षणासाठी घर आवश्यक आहे. लज्जा रक्षणासाठी तसेच शीत संरक्षणासाठी वस्त्र प्रावरणे हवीत. तसेच निद्रेसाठी सह्या प्रवासाचा शीन होऊ नये म्हणून वाहन उभे राहण्याचा शीन घालविण्यासाठी आसन आणि स्वास्थ्य शक्ती आणि स्वच्छतेसाठी स्नान आवश्यक आहेत. बाह्य वस्तू दुःख निवारण्याची साधने आहेत. या वस्तू स्वतःच आनंदाचे सुखाचे स्रोत नाहीत. कोणता सुज्ञ माणूस व दुःख निवारक साधनांना सुखाचे स्रोत म्हणून भोगण्याचा विचार करील? ज्वराने दग्ध माणसाला शीत साधने सुखदायी वाटतात. वस्तुतः तो या साधनांनी आपले दुःख निवारण करतो, परंतु तो अज्ञानवश त्यांनाच सुखाने स्रोत मानतो.
प्रथम दर्शनी जी स्थिती सुखदायी वाटते ती स्थिती शेवटी दुःखाचे कारण ठरते. सर्व प्रकारच्या वासना अयोग्य आहेत. मी त्यांना सुखाचे स्रोत म्हणून संबोधू शकत नाही. भारी वस्त्र प्रावरणे आणि सुगंधी धूप शीतकाळी सुखदायी वाटतात तर ग्रीष्मकाळी तापदायी वाटतात. चंद्रकिरणे आणि चंदनाचा लेप ग्रीष्मकाळी सुखदायी तर शीतकाळी क्लेशकारक वाटतो. जगात पदोपदी द्वंद्वाचा प्रत्यय येतो. जसे लाभ हानी इत्यादी हे द्वंद्व प्रत्येक वस्तूशी निगडीत आहे. म्हणूनच या पृथ्वी तलावर कोणीही नित्य सुखी नाही तर नित्य दुःखीही नाही. मी हे पाहतो की सुख आणि दुःख एक दुसऱ्याशी निगडीत आहे. मला राजपद आणि दास्य यांचे संबंधही असेच वाटतात. म्हणून राजा नेहमी आनंदी नसतो तर दास नेहमी दुःखीही नसतो. राजा होण्याने अधिक उत्तरदायित्व शिरावर येते. राजाची दुःखेही मोठीच असतात. राजाचे जीवन खुंटीसारखे आहे. तो इतरांची दुःखे आमंत्रित करीत असतो. जो राजा आपल्या राजयंत्रणेवर विश्वासू असतो त्याच्यासारखा दुर्दैवी राजा नाही. राजयंत्रणेला कपट कारस्थाने प्रिय असतात. राज्य राजाला एक ना एक दिवस सोडून जाणारच असते. पण जर राजाने राजयंत्रणेवर विश्वास ठेवला नाही तर अशा भित्र्या राजाला राजा होण्याचे काय सुख. संपूर्ण पृथ्वी जिंकल्यावरही राजा एका नगरातच वास्तव्य करतो नव्हे, त्या नगरातील एका राजप्रसादातच वास्तव्य करतो. अशा स्थितीत राज्य प्राप्त करणे म्हणजे केवळ दुसऱ्याकरिताच कष्ट करणे नव्हे काय. वैभवात राहूनही राजाला वस्त्राची एकच जोडी हवी असते. शुद्धा शमविण्यासाठी त्याला आवश्यक तेवढ्या अन्नाशिवाय आणखी काय हवे असते. त्याला निद्रेसाठी एकच शय्या पुरे आहे. त्याला बसण्यासाठी एकच आसन हवे असते. इतर वस्तू ज्या राजाला इतरांपासून वेगळे करतात त्याचा मात्र अहंकार जपण्यासाठी असतात. या सर्व वस्तू संतोषासाठी आवश्यक असतील तर मी राज्याशिवायही संतुष्ट आहे. एकदा संतोष प्राप्त झाल्यावर अहंकार जपणाऱ्या इतरांपासून मला वेगळे करणाऱ्या इतर वस्तूंची मला आवश्यकता नाही. ज्याला मंगलमय सुखाचा मार्ग गवसला आहे तो विषयभोगाच्या मोहात पडण्याचे काहीही कारण नाही. आपल्या घोषित मैत्रीची आठवण ठेवून मी आपणास पुन्हा विचारतो की विषयी सुखात खरेच काही तथ्य आहे काय. मी क्रोधित होऊन गृहत्याग केला नाही. शत्रूच्या बाणाने माझा मुकुट हिरावला गेला म्हणूनही मी गृहत्याग केला नाही. काही मोठी अपेक्षा ठेवूनही मी गृहत्याग केला नाही म्हणून मी तुमचा प्रस्ताव नाकारतो. भयानक क्रुध सापापासून एकदा बचावल्यानंतर पुन्हा त्या सापाची अपेक्षा करावी. दोन्हीकडून जळत असलेल्या गवताच्या मशालीचा त्याग केल्यानंतर पुन्हा ती मशाल हाती घ्यावी. त्याचप्रमाणे एकदा विषयी सुखापासून विरक्त झाल्यानंतर पुन्हा विषयी सुखाची अपेक्षा करावी. डोळस असूनही अंधाची ईर्ष्या करणारा, मुक्त असूनही दास्याची ईर्ष्या करणारा, धनधान्य संपन्न असूनही अकिंचनाची ईर्ष्या करणारा, स्वस्थ चित्त असूनही दुर्बल मनस्काची ईर्ष्या करणाराच विषयासक्त माणसाची ईर्ष्या करू शकतो असे मला वाटते. या जगी तोच परमसुखी आहे ज्याला परम शांती लाभली आहे, ज्याच्या सर्व दुःखाचा अंत झाला आहे. जो भिक्षेवर जगतो त्याविषयी माझ्या मित्रा दया दाखविण्याचे त्याला दयेला पात्र मानण्याचे काहीही कारण नाही. अमाप संपत्ती असूनही ज्याचा लोभ शमला नाही तो दयेला पात्र आहे. परम सुख शांतीची ज्याला अनुभूती झाली नाही तो दयेला पात्र आहे. भविष्यात ज्याच्या वाट्याला दुःखच येणार नाही आहेत तो दयेला पात्र आहे. आपण माझ्या प्रती जे बोलला ते आपले शील, आपले कुळ आणि आपली जीवनचर्या याला अनुकूल आहे. माझा संकल्प, माझे शील, माझे कुळ आणि माझी जीवनचर्या याला अनुकूल आहे.